खूप वर्षांनी गावाला जाण्याचा योग आला. गावाला जास्त येणं जाणं नसल्यामुळे मला एवढे नातेगोते माहीत नव्हते. आम्ही माझ्या आत्याच्या घरी गेलो. आत्याची भेट झाल्यानंतर आत्याने आम्हाला एका नातेवाईकांकडे घेऊन गेली. ते घर आत्याच्या बहिणीचं होतं. घर खूपच मोठं आणि सुंदर होतं. त्या घरात फिरत असताना तिथे एका खोलीत एक माणूस पडून होता. मी त्या खोलीत जाताच त्या माणसाने मला जवळ बोलवले आणि तो सांगू लागला, हे जे घर आहे ते तुला कसे वाटले? त्यावर मी म्हणालो की मला घर खूप आवडलं आहे. त्यावर तो म्हणाला, हे सगळं मी माझ्या कष्टाने उभं केलं आहे. रेल्वे स्टेशनच्या समोर माझं खूप मोठं हॉटेल होतं. मी दिवसभर काम करून घरी यायचो. तेव्हा माझी बायको माझे शूज तिच्या स्वतःच्या हाताने काढायची. माझ्या हातातली बॅग घेऊन जागेवर ठेवायची. मला हवं नको ते बघायची. एकंदरीत ती माझी खूप सेवा करायची. मी हा भव्य दिव्य बंगला खूप मेहनतीने बनवला आहे. पण आज माझ्या शरीराला लकवा मारल्याने मी एका जागी पडून आहे. माझं सगळं जागेवरच करावं लागतं. माझी बायको आता माझी पहिल्यासारखी सेवा करत नाही. खायला एखादी चपाती जास्त मागितली तर ती म्हणते की मिळणार नाही, कारण तू घाण करशील आणि ते मला साफ करत बसावं लागेल. माझ्यासमोर ती इतर पुरुषांना घरी घेऊन येते. त्यांच्यासोबत माझ्या पैशावर मजा मारते. मी जास्त काही बोलायला गेलो तर मला पट्ट्याने मारते. मार खाण्याच्या भीतीने मी माझं तोंड बंद ठेवतो. मला माझ्या नातेवाईकांसोबतही बोलायला बंदी आहे. बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि दाटलेल्या कंठाने तो माझ्याशी बोलत होता. त्याचे हे बोलणं ऐकून मी सुन्न झालो होतो की एवढ्या मोठ्या हवेलीच्या मालकाची अशी अवस्था आहे. या सगळ्या घटनेने एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती की किंमत नक्की कोणाला असते, माणसाला की संपत्तीला? ही मन हेलावून टाकणारी परिस्थिती खूपच विचित्र आणि विदारक होती. शेवटी मनाला एकच प्रश्न पडला होता की त्या माणसाने हे सगळं मला का सांगितलं असेल? मंडळी, आजही समाजात अशा प्रकारच्या मानसिकतेचे लोक आहेत. याचा विचार करून आपण माणूस म्हणून कोणत्या मार्गावर जात आहोत हा प्रश्न पडतो. तुम्हाला काय वाटते या कथेतील प्रसंगावरून? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.